नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल मी आणि माझे हस्बंड दोघंजणं बाय प्लेन जगन्नाथपुरीच्या दर्शनाला आलेलो आहोत. परंतु आम्ही त्याच रात्री जगन्नाथाचं दर्शन घेण्याचं ठरवलं आणि आम्हाला नंतर कळालं की तेथे मोबाईल अलाउड नाही आहे. आम्हाला अलीकडेच आमचे मोबाईल लॉकरमध्ये ठेवावे लागले. त्यामुळे आम्हाला पुढील शूट घेता नाही आलं. तेथील दर्शन घेऊन आम्ही बाय टॅक्सी भुवनेश्वर येथे आलो आणि तेथील हे हॉटेल, ह्या हॉटेलचे नाव जिंजर आहे. अतिशय सुंदर, सुसज्ज, स्वच्छ आणि अतिशय उत्तम अशी सर्व्हिस या हॉटेलची आहे. ह्या हॉटेलच्या रूममधून बघा, हा माझ्या रूमच्या बाहेरचा सुंदर असा नजराणा, अतिशय नैसर्गिक सुंदर हा देखावा बघून मन एकदम भारावून गेलं. तुम्ही इथे आलात भुवनेश्वरला तर नक्कीच या हॉटेलला थांबू शकता. आता आम्ही निघालो आहोत रेडी होऊन एकलिंगजी महाराजांच्या दर्शनाला. अतिशय गरमीच्या वातावरणामध्ये हे बघा, तुम्हाला ॲटोच्या काचेवर दिसत असेल, मस्त अशी सुंदर असं रिमझिम बरसात होत होती. अतिशय थंडावा वाटत होता. त्यानंतर आम्ही पूजेचं ताट घेतलं आणि एकलिंगजी महाराजांच्या दर्शनाला निघालो. हे बघा, सुंदर असं पावसाचं वातावरण आणि सुंदर असं मंदिर पाठीमागे दिसतंय. खूप छान वाटत होतं, कारण एवढ्या गरमीमध्ये हा येणारा पाऊस एकदम मनाला थंडावा देत होता. आता हे पाठीमागून येत आहेत. आम्ही निघालेलो आहोत एकलिंगजी महाराजांच्या दर्शनाला. संध्याकाळच्या या वातावरणात अतिशय प्रसन्न असं वाटत होतं, कारण दिवसभराचं ऊन सोसलेलं होतं आणि आता ही रिमझिम होती. आता आम्ही दर्शनाला निघालो, परंतु आम्ही इथे आल्याबरोबर आम्हाला तिथेच अडवलं. मोबाईलमध्ये नेता येणार नाही म्हणून आम्हाला मध्ये लॉकरमध्ये मोबाईल ठेवावा लागला. पण तुम्हाला सांगते, मंदिर इतकं भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर, प्राचीन काळातील हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे. हे भगवान शंकराचं एकलिंगजी महाराज मंदिर आहे. इथे छोटी छोटी अनेक मंदिरं आहेत, जे की 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर लक्ष्मीनारायण, बालाजी असे अनेक देवदेवतांचे इथे मंदिर आहेत. आणि असं भव्य दिव्य मंदिर बघून खरोखर त्या काळच्या इंजिनियर आणि कामगारांची कलाकौशलता दिसून येते. त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये. हॉटेलचा आहे मागचा परिसर. खूप सुंदर असा हा मागचा परिसर हॉटेलचा आहे. सगळा फेरफटका मारून झाला आणि त्यानंतर मी मस्त बसले ह्या चेअरवर, कारण दिवसभराचं ऊन, धावपळ, दगदग, प्रवास आणि गरमी ह्या सगळ्या गोष्टींनी खूप थकलेली होते. मग मस्त या चेअरवर बसून मी आराम केला. माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.